निवडणूक आयोग करत असलेल्या SIR चा उद्देश आयोगाने आणि सरकारने काय सांगितला होता? भारतातील घुसखोर म्हणजे बांगलादेशी, रोहिंग्या वगैरे जे आहेत, जे निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घुसले आहेत, त्यांना बाहेर काढून टाकायचं असंच ना? बिहार निवडणुकीच्या वेळी लाखो मतदार या कारणास्तव यादीच्या बाहेर राहिले. बंगालमध्ये सुद्धा जवळपास 58 लाख मतदार यादीतून बाहेर काढले. पण याही पेक्षा जास्त म्हणजे जवळपास 74 लाख मतदार गुजरातमधील यादीतून बाहेर काढले. आता सांगा, हे घुसखोर येतात कसे? बॉर्डर क्रॉस करून येतात ना? मग बॉर्डर संरक्षित करण्याचं खातं कोणाच्या हातात आहे? त्या व्यक्तीची ती जबाबदारी नाही का? म्हणजे त्या खात्याला आपलं काम नीट जमत नाही असाच त्याचा अर्थ आहे की नाही? आणि गुजरातमध्ये 30 वर्ष कोणाचं सरकार आहे? मग असं असताना गुजरातमध्ये 74 लाख घुसखोर राहतातच कसे? याचा अर्थ गुजरात राज्याचं आणि संघ राज्य सरकार दोन्ही अत्यंत कुचकामी आहेत असं नाही ठरत का? म्हणजेच यांचं सरकार असताना देश कमजोर हातात आहे असं नाही का? युपीच्या मुख्यमंत्र्यांनी तर म्हटलंय की युपीमध्ये अंदाजे 4 कोटी नावं वगळली आहेत. म्हणजे युपीमध्ये 4 कोटी घुसखोर आहेत. मग याची जबाबदारी कोणाची? की यासाठी सुद्धा नेहरू जबाबदार आहेत? एकंदरीत यांना आपल्या समर्थकांच्या मूर्खपणावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांचे समर्थक हा विश्वास सार्थ करत आहेत. विचार करा.